नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश राऊत आपलं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। तर आपण आज आलेलो आहेत एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी। त्यांनी आपल्या कापूस या पिकावरती ट्रायसीड आणि कस्टोडियाची फवारणी घेतलेली आहे। तर आपण प्रथमतः शेतकऱ्याची ओळख करून घ्या। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव काय? तर माझं नाव संजय अशोकराव जगताप, राहणार पोंगळा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। ठीक आहे, आपण कपाशी किती एकर क्षेत्रामध्ये लागवड केली? माझं 1.5 एकर क्षेत्र आहे सर कपाशीचं। हा, तुम्ही पाहू शकता हा प्लॉट। त्याला मी आता ट्रायसीड आणि कस्टोडियाची फवारणी घेतलेली आहे। किती फवारणी घेतलेली आहे? माझी 6वी फवारणी आहे सर। हा, तुम्हाला ट्रायसीडचे प्रमाण किती वापरलेले? तर मी हे प्रति लिटर 1.5 ml प्रमाण वापरलेलं आहे। 10 लिटर पंपाला 15 ml असं प्रमाण, आणि कस्टोडियाचं 25 ml। ठीक आहे, मग तुम्हाला ट्रायसीड आणि प्लस कस्टोडिया या दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? इतके जबरदस्त रिझल्ट आहेत या बुरशीनाशकाचे। आणि ट्रायसीड जब से छिड़का खेतों में, फसल आई हाथों में। कीटकनाशकाची सुद्धा याच्यामध्ये स्पिनेटोरम हा जो घटक आहे आणि डेलिगेटचा घटक आहे विथ डायपेन्थिरॉन 40%। त्याच्यामुळे कसं झालंय की जबरदस्त रिझल्ट आले त्याचे कॉम्बिनेशन मध्ये। ठीक आहे, मग वेगळं औषध घ्यायचं का गरज नाही याला। बोंडाळी ठीक आहे, तुम्हाला तुडतुडा, मावा, फुलकिडा सगळं कव्हर झालंय। तुम्हाला 2-3 औषध असे एकत्र करून वापरण्याची गरज नाही। हा, काहीच गरज ऑल इन वन ट्रायसीड काम करते। हो हो हो। ठीक आहे, तुम्हाला समाधान आहेत वापरल्याबद्दल? हो, तुम्ही महाराष्ट्र शेतकऱ्याला काय सांगू शकाल? ही जर जोडी जर तुम्ही घेतलीत तर एक बुरशीनाशक सुद्धा चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीचं आहे, आणि हे अळीनाशक हे सगळं कंट्रोल होतं। दोन्ही मध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट येईल। ठीक आहे, धन्यवाद साहेब। हो। तुम्ही प्लॉट बघू शकता साहेबांचा कसा आहे तो। ओके। चूसने वाले कीड़े हो खत्म।